डॉक्टर मुलगी विधानसभा लढली आहे. आपण संपूर्णपणे आपली शक्ती त्यांच्या मागे लावली. अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला. या बीडमध्ये नेहमी युतीचं राजकारण राहिलेलं आहे. या बीडमध्ये नेहमी ही जागा शिवसेनेला असल्यामुळे आम्ही नेहमी पाठराखण करण्याची भूमिका केली. क्षीरसागर परिवाराशी सुद्धा आम्ही नेहमी पाठीशी एकत्र मिळून काम केलं. पण सर देवेंद्रजी, आपण 100% भाजपा हे आपलं भविष्य आहे आणि त्यासाठी मी विचार केला की आता असा घास नाही खायचा. आता जी मदत करायची ती भारतीय जनता पार्टीचं कमळाचं फूल घेऊनच करायची. आणि योगेश आणि सारिकांनी त्याची तयारी दाखवूनच ते मला भेटले आणि एका सुविद्य अशा नेत्याला, युवा नेत्याला आम्ही आमच्याकडे प्रवेश दिला आणि पूर्ण नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. इतका चांगले उमेदवार आहेत, आपल्याला अभिमान वाटेल. मुख्यमंत्री महोदय, एकदम सगळ्यात लहान मला वाटतं राज्यामध्ये उमेदवार आहे आमची संध्या मेंढके. आमच्या ज्योतिताई घुमरे या डॉक्टर आहेत स्वतः. आमच्या गीता बाळराजे पवार या पण एक सुविद्य अशा उमेदवार आहेत. बचत गटाची मोठी चळवळ काम करतात त्या. आणि आमचे रामचंद्र निर्मळ एक उद्योगपती आहेत. एक चांगल्या परिवारातील उमेदवार आम्ही दिलेले आहेत. इथे भारतीय जनता पार्टीची जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये राष्ट्रवादाला स्थान आहे पण गुंडागर्दीला स्थान नाही आहे. आणि म्हणून लोकांचे मताबरोबर मन जिंकण्याच्या प्रवृत्तीचे लोक आपण बरोबर घेतलेले आहेत. सुविद्य, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छ चेहरे आपण दिलेले आहेत. मुख्यमंत्री महोदय, हा बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा जिल्हा आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं बीजारोपण या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि मला त्यांनी एकच शिकवलं